रिपब्लिकन पक्षाला राजकीयदृष्ट्या अस्पृश्य समजू नये, धोका होईल. निवडणुकीच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या संदर्भात पहिल्यांदाच रिपब्लिकन पक्षांना दूर ठेवण्याचं काम आणि खास करून मागासवर्गीय समुदायाला, त्यातीलही बौद्ध समुदायाला डावलण्याचं काम होताना दिसून येत आहे. रिपब्लिकन पक्ष महायुतीबरोबर आहे, त्याच पद्धतीने कवाडे सरांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी सुद्धा महायुतीबरोबर आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र राजकीय भूमिका घेऊन पुढे जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबरोबर किंवा महाविकास आघाडीबरोबर राजकीय पटलावर आपलं अस्तित्व निर्माण करू शकतील असा रिपब्लिकन गट दिसून येत नाही. यापूर्वीही राजकीय पटलावर रिपब्लिकन पक्षाचा वावर हा प्रकर्षाने जाणवत असे. टीव्ही चॅनलवर होणाऱ्या चर्चा, येणाऱ्या बातम्या या सगळ्यांमध्ये रिपब्लिकन पक्ष एक अविभाज्य घटक म्हणून दिसत असे. मात्र आज मीडियाच्या बातम्या आणि चर्चांमधूनही रिपब्लिकन पक्षाला आणि त्याच्या नेतृत्वाला विशेष संधी देताना आपल्याला दिसून येत नाही. आज तर आगळीकच घडलं. मला असं वाटतंय की रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासात जागा वाटपाच्या प्रक्रियेमध्ये संधी मिळाली नाही म्हणून आंदोलन केले असे ऐकिवात नव्हते. मात्र महायुतीने जागा वाटपाच्या प्रक्रियेत डावलले म्हणून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यात आला आणि तमाम रिपब्लिकन पक्षांमध्ये एक असंतोषाची खदखद निर्माण झालेली आहे. चर्चा व बैठका झाल्या, मात्र जागा अजूनही सोडल्या नाहीत आणि जागा सोडण्याच्या बाबतीत आणि सत्तेमधील सहभागाच्या बाबतीत अस्वस्थ करेल असे वातावरण दिसत नाही. जागा किती व कोणत्या, उमेदवार कोण, चिन्ह कोणतं या सर्वच बाबींमधील एक मोठी कोंडी होऊन बसलेली आहे. ही कोंडी फोडण्याचं मोठं काम रिपब्लिकन नेते व जनतेच्या समोर आहे. एकूणच राजकीय दृष्ट्या बौद्ध समुदायाला आणि एकूणच मागासवर्गीयातल्या संघर्ष करणाऱ्या जात समूहाला मुख्य राजकीय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात आहे हे स्पष्ट होत चाललेलं आहे. काही मतदारसंघाची आकडेवारी पाहिली असता आरक्षित असणाऱ्या मतदारसंघांमध्ये बौद्धांची लाक्षणिक संख्या असताना सुद्धा त्या मतदारसंघांमध्ये बौद्धांना नाकारून अनुसूचित जातींमधील हिंदू असणाऱ्या जात समुदायांना संधी दिली जात आहे. लोकसभेला दिल्या गेलेल्या उमेदवारांचा सुद्धा लेखाजोखा पाहिला असता तर ते अत्यंत अल्प बौद्ध समुदायाला जागा दिलेल्या आहेत. संख्येने कमी असणाऱ्या किंबहुना अगदी नगण्य एवढी संख्या असतानाही संधी देत नाहीत, तर काही बोगस जातीचे दाखलेवाले सुद्धा अनुसूचित जातींच्या जागेवर त्या समुदायांना बहुसंख्याक हिंदू मताच्या आधारावर निवडून आणलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच सत्तेच्या सारीपाटामध्ये रिपब्लिकन जनतेला आणि खास करून बौद्धांना डावलण्याचं षडयंत्र चालू आहे. हा समुदाय प्रगल्भ व वैचारिक दृष्ट्या सक्षम आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुद्धा आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत आहे. या समुदायाला डावलणं ही एक धोक्याची घंटा म्हणून समोर दिसून येत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी विचाराने आणि भारतीय संविधानाला प्रमाण मानून कार्य करणाऱ्या या समुदायाला अशा पद्धतीने डावलणं हे एकूणच आघाडी आणि युतीच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून मोठा धोका होऊ शकतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जात समुदायाच्या संख्येचे एक वेगळं महत्त्व उघड दिसत नसलं तरी अंतर्गतरित्या ते महत्त्वाचं असतं. म्हणजे काही मतदारसंघांमध्ये, उदाहरणार्थ पुणे कॅन्टोन्मेंट, पिंपरी, देवळाली, केज मतदारसंघ अशा मतदारसंघांमध्ये बौद्ध समुदायाची संख्या मोठी आहे. त्याच पद्धतीने आरक्षणाव्यतिरिक्त चेंबूर विधानसभा आणि इतरही काही विधानसभेचे मतदारसंघ ज्याच्यामध्ये रिपब्लिकन आणि बौद्ध समुदायाची संख्या मोठी आहे, तरीही त्यांना डावलण्याचा प्रकार होत आहे. वर नमूद केलेल्या मतदारसंघांमध्ये रिपब्लिकन आणि बौद्ध समुदायातील नेतृत्वाने मागील कालखंडात प्रतिनिधित्व केलेलं आहे हे विसरून कसं चालेल. खऱ्या अर्थाने ही राजकीय अस्पृश्यता पाळली जाते का, ही मनामध्ये एक शंका निर्माण होत आहे. अस्पृश्यता म्हटलं की कुठेतरी इथल्या व्यवस्थेमधला दुर्लक्षित समुदाय समोर येतो. मात्र आत्ताची राजकीय परिस्थिती पाहत असताना राजकीय पटलावर अशाच पद्धतीची राजकीय अस्पृश्यता दिसून येते की काय हे चित्र निर्माण होत आहे. आणि ही एक राजकारणाच्या दृष्टिकोनातून एका समुदायाला नाकारण्याचा, त्यांना आयसोलेशनमध्ये टाकण्याने मोठा धोका भविष्यामध्ये होऊ शकतो हे राजकीय दृष्ट्या लक्षात घेणे गरजेचे आहे.
अगोदर ज्या पद्धतीने नमूद केलं होतं की हा एक प्रगल्भ वैचारिकदृष्ट्या सक्षम असणारा समुदाय आहे. निश्चितपणाने या समुदायांमधील शिक्षित समुदाय आणि विचारांनी पक्का असणारा, आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी असणारा निष्ठावान कार्यकर्त्यांचा वर्ग निश्चितपणाने पुढे येऊन या सगळ्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. एका मोठ्या व्यापक राजकीय प्रक्रियेची घुसळण महाराष्ट्रामध्ये वस्ती वस्तीमध्ये, गावागावांमध्ये आणि शहरांमध्ये आपल्याला दिसून येत आहे. योग्य पद्धतीने जर या राजकीय प्रक्रियेला आकार देण्यात आला, जसे की कृती कार्यक्रम, सुनियोजित रणनीती आणि सक्षम संघटनात्मक बांधणी असणाऱ्या कार्यकर्ते यांच्या आणि बालेकिल्ल्याच्या जोरावर निश्चितपणाने शासनकर्ती जमात होण्याच्या दृष्टिकोनातून एक सक्षम असणारी राजकीय प्रक्रिया आणि नेतृत्व पुढे येऊ शकतं. निश्चितपणाने याचा एक सामुदायिक उद्रेक जर योग्य दिशेने झाला तर त्याचे राजकीय परिणाम होतील आणि अशा भेदभाव आणि राजकीय अस्पृश्यतेची वागणूक देणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिकवल्याशिवाय हा समुदाय गप्प बसणार नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीला रिपब्लिकन पक्ष आणि बौद्ध समुदायाला डावललेले दिसत असले तरी सदर समुदाय हा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आणि राजकीय सजग आणि दखलपात्र आहे. त्या समुदायाला जर डावललं गेलं तर त्याची किंमत भविष्यात निश्चितपणानं मित्रपक्षांना मोजावी लागेल, हे विसरून चालणार नाही. प्रवीण मोरे, रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता, 26 ऑक्टोबर 2024.